मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. मला बोलता येते तोपर्यंत चर्चेला, नंतर येऊन उपयोग नाही. जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. तुम्ही चर्चेला या, मला बोलता येतंय तोवर, नंतर येऊन उपयोग नाही. तुम्ही आजच्या आज या, उद्याच्या दिवसात या, तुम्ही या. जरांगेंच्या तब्येतीची काळजी आहे. मुख्यमंत्री लवकरच तोडगा काढतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी आहे. ते मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांवर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर आमरण उपोषणाचा दुसरा टप्पा. आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांशी सामना करा. मनोज जरांगेंचं सरकारला इशारा. सरकारने एकतर आरक्षण द्यायचं, आता मराठ्यांशी सामना करायचा. शांततेत 29 ते 1 आमरण उपोषण, दुसरा टप्पा सुरू. क्षत्रियांनी रडायचं नाही, लढायचं असतं. त्यामुळे आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. मनोज जरांगेंचं ठाम निर्धार. आपण क्षेत्रीय, तुमचं पोर गेलं तर बिनधास्त कुंकू पुसायचं, रडायचं नाही. क्षेत्रियाचा धर्म आहे तो. लढताना जर मरण आलं तर मागं सरकायचं नाही आणि क्षेत्रियाने रडायचं नसतं. सरकारला उपोषणाशिवाय जाग येत नाही. 2 महिने झालेत वडिलांची भेट झाली नाही. जरांगेंच्या मुलीची राज्य सरकारवर टीका. तर तुमच्या घरातील व्यक्ती अशा अवस्थेत असता तर काय केलं असतं? पल्लवी जरांगेंचा सरकारला सवाल. माझे वडील आमच्यापासून 2 महिने झालं घरी नाही आहेत, तर मग आम्हाला काय वाटत असेल? हे सरकारला समजत नाही आहे का? सरकारला जर खरंच वाटत असेल की आम्ही आरक्षण देऊ शकतो, तर मग त्यांनी चर्चेला यायला पाहिजे ना. ते जर चर्चेला आले तर खरंच मार्ग निघाला तर आम्हाला लवकर आरक्षण भेटेल. माझे पप्पा पण लवकर घरी येतील की. मराठा आंदोलकांची मनोज जरांगेंना पाणी पिण्याची विनंती. जरांगेंना विनंती करताना आंदोलक भाऊ, पाणी पिणार पण मागे हटणार नाही. जरांगेंचा इशारा. मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. सरकारनं जरांगेंच्या जीवाशी खेळून राजकारण करू नये. ठाकरेंची सरकारवर टीका. तर समाजाच्या मृतदेहावर सरकार आरक्षणाचा आदेश ठेवणार का? ठाकरेंचा सवाल. संभाजीराजे छत्रपतींची मनोज जरांगेंची फोनवरून चर्चा. जरांगेंच्या तब्येतीची संभाजीराजेंकडून विचारपूस. तर जरांगेंनी काळजी घेण्याचं आवाहन देखील संभाजीराजेंकडून करण्यात आलं. मनोज जरांगेंची तब्येत खालावतीये. त्यांचं उपोषण लवकरात लवकर सोडवण्यात यावं. विजय वडेट्टीवारांची ट्विट करत सरकारकडे मागणी. सरकार मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार. मंत्री चंद्रकांत पाटलांची ग्वाही. मराठा संघटनांनी तोडफोड करू नये. चंद्रकांत पाटलांचं आवाहन. सरकार मराठा समाजाला कायमस्वरूपी, म्हणजे 17ला दिलं 2 वर्ष टिकलं, 14ला दिलं 6 महिने टिकलं, कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्यासाठी बांधील आहे. मराठा आरक्षणासंदर्भात उद्या मंत्रालयात उपसमितीची बैठक. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, हीच आमची भूमिका. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मराठा समाजाला आरक्षण देतील. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे निश्चितपणानं सोडवतील. मराठा आंदोलनामुळे राजकीय नेत्यांना घरात बसण्याची वेळ. शासनानं लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा. भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांची मागणी. राजकीय पक्षाच्या कोणत्याही पुढाऱ्याला लोक येऊन द्यायला तयार नाहीत, म्हणून शेंडासारखं घरात बसायची पाळी सर्वांच्या वरतीच त्या ठिकाणी आलेली आहे. मराठा समाजानं राजीनामा द्यायला सांगितला तर आमदारकी सोडेन. आमदार अतुल बेनके यांचं विधान. सर्व माझ्या मराठा समाजाचे संघटना जे मला दिशा सांगतील त्या दिशेने वाटचाल करण्याची माझी तयारी आहे. ते जर म्हणले की अतुल तू राजीनामा दे, माझी राजीनामा देण्याची सुद्धा तयारी आहे. सरकार मराठा आरक्षण देण्याच्या बाजूनं, कोणालाही नाराज न करता टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर थोडं संयमानं घ्यायला हवं. मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांची भूमिका. सरकार हे आरक्षण देण्याच्या बाजूने उभा आहे, पण सगळ्यांचा या ठिकाणी रोष न येता त्याच्यामध्ये मार्ग काढून कसं सगळ्यांना आरक्षण देता येईल
हेमंत पाटील यांनी आंदोलकांकडे दिला खासदारकीचा राजीनामा. आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी पाटलांनी केली. त्यावर तात्काळ राजीनामा लिहून त्यांनी आंदोलकांना दिला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. हेमंत पाटील राजीनामा देणं ढोंग. खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. शरद पवार गटाच्या नेत्यांची राज्यपालांसोबत भेट. मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार गटाची राज्यपालांसोबत चर्चा. मराठा आरक्षणासंदर्भात हस्तक्षेप करण्याची मागणी. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ उद्या दुपारी 1 वाजता पुन्हा राज्यपालांची भेट घेणार. मराठा आरक्षणासंदर्भात देणार निवेदन. गुणरत्न सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाविरोधात पुन्हा मोठा दावा. आरक्षणाचा वाद शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी उभा केल्याचा आरोप. मराठा समाजानं मागासवर्गीय बनण्याच्या फंदात पडू नये, सदावर्तेंचं विधान. अरे भाई, वाद ये खड़ा किया है उद्धव ने और राष्ट्रवादी कांग्रेस के बुजुर्ग शरद पवार जी ने. कोई वाद नहीं है. आने वाले समय में लोग समझ जाएंगे, मराठा भाई समझ जाएंगे कि आरक्षण की ये गंदी राजनीति थी. फडणवीसांनी टिकणारं आरक्षण दिलं होतं, मात्र मवियाला सुप्रीम कोर्टात आरक्षणासंबंधी आपली बाजू भक्कमपणे मांडता आली नाही. भाजप खासदार सुभाष भामरेंची प्रतिक्रिया. देवेंद्रजी फडणवीस कुणी मान्य असो वा नसो, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण त्यांनीच दिलेलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आपली केस अतिशय भक्कम असून सुद्धा सुप्रीम कोर्टात चांगल्या पद्धतीने बाजू मांडू शकले नाही. मराठा आरक्षणाला इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा. इंदोरीकर महाराजांचा उद्यापासून पुढचे 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द. मराठा संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर खासदार संजय राऊत यांच्या नियोजित दौऱ्यात बदल. संजय राऊत यांनी रद्द केली दौंड शहरातली बाईक रॅली. जालन्यात तहसीलदार छाया पवारांची कार मराठा आंदोलकांनी फोडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोबाईल टॉवरवर आंदोलक चढले. सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांनी चर्चेसाठी येण्याची मागणी. नांदेडच्या लिंबगावमध्ये आरक्षणासाठी मराठा बांधवांचं साखळी उपोषण. उपोषणाचा आजचा 3रा दिवस. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिवहन विभागाला फटका. नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूरमधील एसटी सेवा बंद. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील बस फेऱ्या रद्द. हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या 3ही आगारातील बस सेवा ठप्प. बार्शीत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक. बार्शीतील मराठा समाज बांधवांनी एसटी बसेसवरील जाहिरातीवर असलेल्या नेत्यांच्या फोटोला काळं फासत नोंदवला निषेध. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात 10 दिवस साखळी उपोषणाला सुरुवात. कोथरूडच्या पौड रस्त्यालगत चांदणी चौकाजवळ उपोषणाला सुरुवात करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक. शाहूवाडीतील बांबोडे येथे एसटी बसवरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं राजकीय नेत्यांच्या पोस्टरला काळं फासलं. परभणीच्या झरीमध्ये सकल मराठा समाजाचं आंदोलन. बसवरील पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पोस्टरला काळं फासलं. परभणीच्या पूर्णेत मराठा आंदोलक आक्रमक. मराठा आरक्षणाबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर रास्ता रोको. करमाडमध्ये रास्ता रोको करण्यात आल्यानं मोठी वाहतूक कोंडी. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेडमध्ये तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण. जामखेडमधील महिलांकडून आंदोलनाला सुरुवात. नांदेडच्या लिंबगावमध्ये मराठा समाजाकडून कॅन्डल मार्च. सर्वधर्मियांचा महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग. सोलापूर जिल्ह्यातील पापरी गावात मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च. सरकारनं मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्याची ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरीत मराठा समाजाची बैठक. 9 तालुक्यातील मराठा पदाधिकारी उपस्थित. कुणबी मराठा प्रमाणपत्र स्वीकारण्यास कोकणातील मराठा समाजाचा विरोध. जालन्यातील मंठामध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं ओबीसी बांधव रस्त्यावर. पंतप्रधान मोदी शरद पवारांबद्दल 7 मिनिटं बोलले. शरद पवारांमुळे मोठे झालेले तिथे बसून टीका ऐकत होते. जितेंद्र आव्हाडांची नाव न घेता अजित पवारांवर टीका. साहेबांबद्दल 7 मिनिटं मोदी बोलत होते. 7 मिनिटं. आणि ज्या साहेबांना बाजारात विकून साहेब कसे महान आहे ते सांगून मत मिळवली.
ज्यांचं नाव घेतलं त्यांना प्रतिक्रिया देण्याइतपत ते मोठे नाहीत, त्यांना नेहमीच वल्गर बोलायची सवय. सुनील तटकरे यांची आव्हाडांवर टीका. ज्यांचं नाव घेतलं त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याइतपत ते काही मोठे आहेत असं मी मानत नाही. त्यांना वल्गर बोलण्याची नेहमीच सवय असते. अशा वल्गर बोलण्याला उत्तर मी कधी देत नाही. खरे भामटे कोण? शब्द पाळणारे की शब्द फिरवणारे? खासदार अरविंद सावंतांची पंतप्रधान मोदींवर टीका. सत्तेत येतात बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ. मोदींनी रामराव महाराजांना शब्द दिला होता. ज्या दिवशी मी पंतप्रधान होईल त्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला आदिवासी प्रवर्गामध्ये टाकेल. आज 9 वर्ष होऊन गेली. 10 वर्षात होतीलच, 4 वर्ष गेली, तर 9.5 वर्षात ते काम झालं नाही. मग भामटे कोण ते का आम्ही? दिवाळी आधी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करणार. दिवाळीनंतर अजित दादाही राज्याचा दौरा करणार. सुनील तटकरेंची माहिती. दिवाळीच्या अगोदर एक राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात प्रदेशाध्यक्ष म्हणून मी करणार आहे. दिवाळीच्या नंतर अजितदादा सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राज्यभराचा व्यापक दौरा त्या ठिकाणी करतील. निर्णय आला नसताना मुख्यमंत्री होणं असं म्हणणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा उपमर्द. आम्ही काहीही करू शकतो अशी दरपोक्ती फडणवीसांच्या वक्तव्यातून येते. खासदार अरविंद सावंतांची टीका. अजूनही निर्णय आला नसताना ते मुख्यमंत्रीपदी राहतील असं म्हणणं म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा उपमर्द करणं आणि या व्यवस्थेवर आपला विश्वास नाही असं एका दरपोक्ती त्यांच्या वक्तव्यातून येते. एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत. खासदार कृपाल तुमाणे यांचा दावा. नियमाप्रमाणे सर्व काम आदरणीय शिंदे साहेबांनी योग्य रीतीने केलेलं आहे आणि जो शेड्यूल 10चा विषय ते बोलतात तो शेड्यूल 10 या ठिकाणी लागू होत नाही. त्यामुळे अपात्र होण्याचा कुठेही किंचितही आमच्या मनामध्ये शंका नाही. बावनकुळे हे ओबीसी असून त्यांना बाजूला ठेवण्याचं काम फडणवीस आणि त्यांची टीम करते. सुषमा अंधारेंचा आरोप. बावनकुळे ओबीसी आहेत म्हणून बावनकुळेंना ज्या पद्धतीने देवेंद्रजी आणि टीम देवेंद्र सगळी साईडलाईन करायला बघते, ही सुद्धा सनातनचीच प्रवृत्ती आहे. आगामी निवडणुकीसाठी तुरुंगात असलेल्या कैद्यांना बाहेर काढलं जात आहे. कैद्यांना जेलमधून बाहेर काढून राजकारणात आणण्याचा सरकारचा प्रयत्न. संजय राऊतांचा गंभीर आरोप. भावना गवळी असे अनेक लोक, स्वतः एकनाथ शिंदे ज्यांचा एक पाय तुरुंगात होता, अशा लोकांना तुम्ही सत्तेच्या मखरात बसवता म्हणजे सरळ सरळ हे भ्रष्टाचारांना दिलेलं संरक्षण आहे. शिंदेना विधान परिषदेवर घ्याल पण त्यांच्या अपात्र आमदारांचं काय? खासदार संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल. काय म्हणतात फडणवीस? समजा एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर आम्ही त्यांना ताबडतोब विधान परिषदेवर घेऊ आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकवू. अहो, शिंदे होतील विधान परिषदेवर मुख्यमंत्री, पण त्यांचे 40 आमदार अपात्र ठरतील, त्याचं काय? आमदार बच्चू कडू अयोध्येच्या दौऱ्यावर. बच्चू कडूंकडून शेतकऱ्यांसाठी रामलल्लाच्या चरणी दर्शन घेत केली प्रार्थना. आमदार बच्चू कडूंचा अयोध्येमध्ये ताफा लखनौ पोलिसांनी अडवला. फक्त 5 वाहनं पुढे घेऊन जायची दिली परवानगी. पुण्यातील अष्टविनायक मंदिर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी केशव विद्वांस यांची नियुक्ती. येणाऱ्या काळात सर्व गणेश भक्तांसाठी सेवा करू असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त. भिवंडीत केमिकल कंपनीला भूषणाक. परिसरात धुराचे लोट. राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील गोविंद कंपाऊंडमधली घटना. संदीप वासलेकर यांच्या अ वर्ल्ड विदाउट वॉर या इंग्रजी पुस्तकाची फ्रेंच आवृत्तीचं प्रकाशन. प्रतिष्ठित नॉर्मंडी पीस फोरमच्या मंचावर पुस्तकाचं प्रकाशन. सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. समुद्रातील साहसी खेळ आणि डॉल्फिन पाहण्याची पर्यटकांना भुरळ. अभिनेता मॅथ्यू पेरीचा संशयास्पद मृत्यू. राहत्या घरी आढळला पेरीचा मृतदेह. केरळच्या एर्नाकुलममध्ये स्फोट. एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी. सकाळी 9च्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती. केरळमधील साखळी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस सतर्क असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विशाखापट्टणममधल्या INS डेगा इथं दिली भेट. यावेळेला त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. हुबळी धारवाड स्मार्ट सिटी लिमिटेडचे महात्मा गांधी उद्यान नव्या अवतारात. म्युझिकल कारंजे, काचेची घरं आणि टॉय ट्रेन्स आकर्षणाचा केंद्र.
मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात खाजगी क्षेत्रामुळे वाढ, 5 वर्षात मध्यमवर्ग 9 पट वाढला. भोपाळ गॅस दुर्घटनेवर बेतलेल्या द रेल्वे मेन या वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.